डॉक्टर काय होतं ना, पावसाळ्यात केस वेगळेच वागायला लागतात. त्यामुळे केसांची काळजी आयुर्वेदाने कशी घ्यायला सांगितली आहे? ह्याच्यामध्ये एक तुम्हाला तुमच्या आजीची जर आठवण येत असेल, त्या आजीने हा सल्ला तुम्हाला रोज करायला सांगितला, ते तिने तुमच्यासाठी केला पण. तो जो तुम्हाला आता तुमच्याकडून होतो की नाही आपण स्वतःला विचारायला हवं, हो की आपली आजी रोज संध्याकाळी आपल्याला पायाशी बसून रोज तेल लावत होती. हो. तर आजच्या पिढीला जर केसांना तेलच लावायचं नसेल तर त्या केसांचं पोषण कसं व्हायचं? बरं, दुर्दैवाने साधारणपणे 30 वर्षापूर्वीपर्यंत 25-30 वर्षापूर्वी आधुनिक वैद्यकाचे काही तज्ज्ञ ते केसांना तेल लावल्याने काय होतं, ते काय तिथून ॲब्झॉर्ब होतं का, त्याचा काय संबंध आहे वगैरे वगैरे म्हणत होते. आणि आपल्या भारतीयांच्या सुदैवाने आणि आपल्या परंपरेच्या सुदैवाने संशोधकांनी जे सिद्ध केलं की नाही, निश्चितपणे ते केस तेल तिथून शोषलं जातं. बरोबर. मग हा एक साधा सोपा उपाय जरी आम्ही अनुसरला तरी आमचे केस चांगले राहतील. हो. आठवड्यातून एकदा सुद्धा केसांना जर तुम्ही तेल लावणार नसाल तर तुम्ही सलग जर 7 दिवस एखाद्या मैदानात उभा राहाल तर पक्षी येऊन घरटं बांधतील तुमच्या केसांवर. ही आजच्या लोकांच्या केसांची परिस्थिती आहे, आजच्या पिढीच्या. तर तेल लावणं हा एक उपाय आहे, कारण हा वातप्रकोपाचा काळ आहे. वृक्षत्व जात्याच वाढणार आहे, म्हणजे कोरडेपणा जात्याच वाढणार आहे. आणि हा कोरडेपणा वाढतोय शरीरामध्ये हे समजून घेण्याच्या 3 चाचण्या सोप्या. एक, मल कोरडा येतो आणि ह्या दिवसात तुम्हाला कॉन्स्टिपेशन होतं, स्टूल हार्ड येतं, पाय कोरडे पडतात, टाचा कोरड्या पडतात, तिकडे भेगा पडायला लागतात. आणि तिसरं, केस कोरडे पडतात. हा केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नित्य नेमाने केसांना तेल लावणं हा एक साधा उपाय आपण जर केला. पुन्हा तो कधी करावा, तर तो आंघोळ केल्यानंतर करू नाही, तो आदल्या दिवशी करा, संध्याकाळी, निदान रात्री झोपायच्या आधी करा. काहीच नाही तर आंघोळीच्या 5 मिनिटं आधी करा. का? कारण चुकूनही साध्या कोरड्या केसांवर पाणी घ्यायचं नसतं. कोरड्या केसांवर पाणी घेणाऱ्याचे केस कधीही चांगले राहणार नाहीत. बरं, रोज केस धुतल्याने काय होतं? मी 365 दिवस, मला वाटतं साधारणपणे 30 वर्ष तरी रोज केस धुतोय, तर मला नाही वाटत केस धुतल्यामुळे केस गळतात. हा गैरसमज आहे. जेवढे गळायचे तेवढेच गळणार, हा एक भाग झाला. तेल नित्य नियमाने लावायला हवं. दुसरं काय करावं, की ह्या दिवसांमध्ये तुम्ही निसर्गामध्ये जिथे राहता, जिथे वावरता, किंवा ज्याला आपण एक निसर्गाचं देणगी म्हणतो, तो म्हणजे नारळ. बरोबर आहे. नारळाची जी मलई असते, ती ताजी मलई जर केसांना तुम्ही लावलीत, तीच जर चेहऱ्याला लावलीत, हा प्रयोग करून बघा. दुसरं, नारळाचं खोबरं किसून त्याचा रस काढायचा, त्याला आपण नारळाचं दूध म्हणतो, तो केसांवर लावा. 1 तास 2 तास ठेवा. जगातला कुठलाही कंडिशनर ह्याच्या एवढं उत्तम काम करत नाही.